नमस्कार, मी वैष्णवी जोशी. आपण पाहत आहे न्यूज मराठी 24/7. तर एक नजर आजच्या ठळक बातम्यांकडे. गेल्या काही दिवसांपासून अक्कलपाडा पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच धुळे जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्र हे पूर्ण क्षमतेने भरलं असून त्यामुळे काही प्रमाणात धरण क्षेत्रात पाणी हे पांझरा नदी पात्रामध्ये सोडण्यात येते. त्यामुळे पांझरा नदी ही आता दुथडी भरून वाहत आहे. तर यंदाच्या वर्षामध्ये प्रथमच पांझरा नदीला पूर आल्यामुळे धुळे शहरातील काळेश्वर माता येथील पुजारी तसेच तृतीयपंथी महिलांच्या वतीने पांझरा नदीची पूजा करून तिला साडी चोळी देण्यात आली आहे. काल जय श्री अंबे. मी नीलू पार्वती जोगे, काळेश्वरी मंदिर, छत्रपती काळेश्वरी मंदिर, मालेगाव धुळे. आज येथे या जगदंबेला पांझऱ्याला अत्यंत पूर आला आहे आणि भरपूर असं पाणी आलं आहे. आम्ही जनतेच्या कल्याणासाठी तसेच सुख समृद्धीसाठी कुणाची जीवितहानी होऊ नये, जगदंबाने कोणतंही संकट या पुलाने येऊ नये कोणावर, याच्यासाठी आज जगदंबाला प्रार्थना करून साडी चोळीचा आहेर सोडला आहे. सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना समृद्धी ठेव, कुणाची जीवितहानी कोणतेही संकट आमच्या धुळ्यावर येऊ नको. जशी तो आली आहे शांत स्वरूपाने व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही हा देवीला साडी चोळीचा आहेर करून आमची प्रार्थना मांडली. तसेच सगळे आज पावसाची अनुकूलता, यावर्षी काही आपल्याला पावसाची टंचाई भासणार नाही. सगळ्यांचे पीकपाणी व्यवस्थित होऊ दे. बळीराजा सुखी राहिला तर आपण सामान्य लोक सुखी राहू, ही प्रार्थना आम्ही देवाकडे केली. आणि देवीला म्हणलं की तू उग्ररूप दाखवू नको, शांत स्वरूपाने व्हा आणि कोणाची जीवितहानी होऊ नये, याच्यासाठी आम्ही देवीला आज साडी चोळीचा आहेर अर्पण. नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून नाशिकच्या होळकर ब्रिज खालून 13,000 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे. तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. तर नाशिकच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. तर नाशिकच्या पुराचं मापदंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलंय. पूरस्थिती व गणेशोत्सव काळात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केलंय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यांच्या पदाधिकाऱ्यांची संगमनेरमध्ये प्रवरा नदी पुराच्या पूरस्थितीची पाहणी केली आहे आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून यावेळी गणेशोत्सव काळात तसेच पूरस्थितीच्या काळात सर्वांनी सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी केलंय. आढावा आणि माळसुंगी नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे तीनही नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून सर्व नागरिकांनी पूरस्थिती काळात अधिक सतर्क राहावे असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं असून त्यांनी प्रवरा नदीकाठी जाऊन पूरस्थितीची पाहणी करत स्थानिक नागरिकांशी संवाद साधलाय. तर अशाच बातम्या पाहण्यासाठी बघत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार. धन्यवाद.